हॅलो स्टुडंट्स, आपण मॅट्रायसिस टॉपिक बघतोय. लास्ट लेक्चरमध्ये आपण हाऊ टू फाइंड इनवर्स हे पाहिले. ए इनवर्स बाय ॲडजॉइंट मेथड, ए इनवर्स बाय इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अँड रो ट्रान्सफॉर्मेशन आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण पाहिले. त्यानंतर आपण एक ॲप्लिकेशन ऑफ ए मॅट्रायसिस बघितलं, दॅट इज मेथड ऑफ इन्व्हर्जन. मेथड ऑफ इन्व्हर्जन ही मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केली आहे, तरी पण आपण फक्त बघूया. मेथड ऑफ इन्व्हर्जन काय आहे, तर दिलेलं सिस्टीम ऑफ इक्वेशन, जे काही तुम्हाला इक्वेशन्स दिली असतील त्याचं कन्व्हर्जन आधी AX इज इक्वल टू बी फॉर्ममध्ये लिहायचं. त्यानंतर ए इनवर्स फाइंड आउट करायचा. ए इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही ॲडजॉइंट मेथड वापरा किंवा इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वापरा, कोणतीही मेथड वापरा. त्यानंतर AX इज इक्वल टू बी या इक्वेशनला ए इनवर्सनी प्री मल्टिप्लाय केलं. प्री मल्टिप्लाय केल्यानंतर ए इनवर्स इंटू ए म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळेल आपल्याला. आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एक्स दॅट इज एक्स आणि एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी आपल्याला राईट. त्यातला ए इनवर्सची व्हॅल्यू आपण इथं काढतोय, ती ए इनवर्सची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. बीची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याजवळ असेल, ती बीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, मल्टिप्लिकेशन केलं, आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळतील, म्हणजे आपल्याला त्या अननोन्सची व्हॅल्यू मिळेल त्या सिस्टीम ऑफ इक्वेशनमधल्या. अशा पद्धतीची ही मेथड ऑफ इन्व्हर्जन आहे. बोर्ड एक्झामला 3 किंवा 4 मार्क्सला याच्यावरती प्रॉब्लेम विचारला जातो. सो लेट्स स्टार्ट विथ सम एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन किंवा सॉल्व द इक्वेशन बाय युझिंग इन्व्हर्जन मेथड. क्वेश्चन असेल सॉल्व द इक्वेशन by using inversion method. Equations are x plus 2y is equal to 2, 2x plus 3y is equal to 3. x plus 2y is equal to 2, 2x plus 3y is equal to 3. आता दोन इक्वेशन दिलेले आहेत, त्याच्यामध्ये दोन अननोन आहेत x आणि y. आपल्याला ते दोन अननोन फाइंड आउट करायचे आहेत x आणि y बाय युझिंग मेथड ऑफ इन्व्हर्जन. आपले 4 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप काय, तर दिलेलं इक्वेशन एक्स इज इक्वल टू बी फॉर्ममध्ये लिहायचं, त्यालाच मॅट्रिक्स फॉर्म असं म्हटलं जातं. अबाउट सिस्टीम ऑफ इक्वेशन इन मॅट्रिक्स फॉर्म इज, याचं कन्व्हर्जन मॅट्रिक्स फॉर्ममध्ये करायचं आहे. Ax इज इक्वल टू बी हा मॅट्रिक्स फॉर्म असतो आपला. ए म्हणजे काय येणार, तर याचे कोइफिशियंट दॅट इज 1 2 1 2 आणि 2 3. xy इज इक्वल टू 2 3. ए म्हणजे x आणि y चे कोइफिशियंट येतील, x म्हणजे अननोन्स येईल आणि b म्हणजे इक्वल टू साइनच्या पुढे असलेले कॉन्स्टंट्स येतील. 2 आणि 3 ते इक्वल टू साइनच्या पुढेच असले पाहिजे. 2 आणि 3 हे झालं Ax इज इक्वल टू बी फॉर्ममध्ये इक्वेशन. त्यानंतर आपल्याला ए इनवर्स काढायचं आहे. ए इनवर्स काढण्यापूर्वी आपण नाव प्री मल्टिप्लाय करूया. आपण प्री मल्टिप्लाय बाय ए इनवर्स टू Ax इज इक्वल टू बी. Ax इज इक्वल टू बी ला आपण ए इनवर्सनी प्री मल्टिप्लाय केला, आपल्याला काय मिळेल, ए इनवर्स Ax इज इक्वल टू ए इनवर्स बी, देन ए इनवर्स इंटू ए दॅट इज आय. सो x इज इक्वल टू ए इनवर्स बी. दिस इज इक्वेशन नंबर 1. आपल्याला x इज इक्वल टू कसा मिळेल, तर आपण ए इनवर्स बी इज इक्वल टू काढलं तर आपल्याला ए इनवर्स मिळेल. त्यानंतर आता ए इनवर्स फाइंड आउट करूया. टू फाइंड ए इनवर्स, ए इनवर्स फाइंड आउट करूया. ए इनवर्स काढताना हा ॲडजॉइंट मेथडनी काढा, कारण ॲडजॉइंट मेथडनी आपल्याला व्यवस्थितपणे काढता येतो ट्रान्सफॉर्मेशनपेक्षा. हां, ॲडजॉइंट मेथडनुसार काय येणार बघा, ए इनवर्स काढण्यासाठी आपल्याला मायनर काढले पाहिजेत, कोफॅक्टर काढले पाहिजे. त्यानंतर आपल्याला त्याचा कोफॅक्टर मॅट्रिक्स घेतला पाहिजे, त्यानंतर ॲडजॉइंट घेतला पाहिजे आणि डिटर्मिनंट ऑफ ए पण काढला पाहिजे आपल्याला. सुरुवातीला आपण डिटर्मिनंट ऑफ ए काढून घेऊया. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, याचा डिटर्मिनंट येईल 1 2 2 3
which is equal to 3 minus 4 which is equal to -1. डिटर्मिनंट ऑफ a ची व्हॅल्यू आली आपली -1. आता आपण करूया मायनस. मायनस आपले काय काय असतात m11 m12 m21 m22. ते मायनस डायरेक्ट कसे घ्यायचे हे तुम्हाला लास्ट लेक्चरला पण सांगितलं मी तुम्हाला. m11 म्हणजे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम एलिमिनेट केले दॅट इज 3. m12 फर्स्ट रो सेकंड कॉलम एलिमिनेट केला दॅट इज 2. 21 सेकंड रो फर्स्ट कॉलम दॅट इज 2 आणि 22 सेकंड असेल तर 1. म्हणजे m11 m12 m21 आणि m22 आपल्याला हे मायनस मिळाले. याच्यावरून आपण काय करणार कोफॅक्टर्स. कोफॅक्टर्स म्हणजे a11 a12 a21 a22. a11 आपण कोफॅक्टर कसं घेतो हे सगळं आहे कसं कॉपी करतो. फक्त इथं ऍडिशन या नंबरची ऍडिशन जिथं ऑड असेल त्याचं फक्त साइन चेंज करायचं. आता इथं ऍडिशन 2 येते म्हणजे 3 आहे तसं राहील. याची ऍडिशन 3 येते म्हणजे इथं -2 होईल. या 2 चं काय झालं -2 झालं. इथं ऍडिशन 3 येते म्हणजे इथं आलं -2 आणि हे 2 2 1 तसंच झालं. मायनस झाले कोफॅक्टर झाले. याच्यावरून मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काय येईल आपला a11 a12 म्हणजे 3 -2 आणि -2 1. हा झाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. याच्यावरून ऍडजॉइंट काढूया. ऍडजॉइंट ऑफ a इज इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ a म्हणजे काय घेणार याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे 3 -2 -2 1 याचा काय घेतला ट्रान्सपोज घेतला. आता आपला फॉर्म्युला काय आहे a इन्व्हर्सचा. a इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ a इनटू ऍडजॉइंट ऑफ a that is a inverse is equal to 1 upon determinant of a ची व्हॅल्यू आहे -1 म्हणजे त्याला -1 आणि आपला adjoint of a काय आहे 3 -2 -2 1. हा झाला आपला adjoint of a. -1 नी मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करूया म्हणजे आपल्याला a इन्व्हर्स मिळाला -3 2 2 -1. हा आपला झाला a इन्व्हर्स. a इन्व्हर्स झाल्यानंतर आपण काय करूया इक्वेशन नंबर 1 मध्ये a इन्व्हर्स ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो फ्रॉम 1 x इज इक्वल टू x म्हणजे काय आपला xy इज इक्वल टू a इन्व्हर्स म्हणजे काय आपला -3 2 2 -1 इनटू b काय आपला हा b आहे 2 3. सो xy इज इक्वल टू या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन येईल -3 इंटू 2 दॅट इज -6 आणि 2 इंटू 3 6 -6 प्लस 6 म्हणजे त्याला 0. आता याने याला मल्टिप्लाय करूया 2 इंटू 2 4 आणि -1 इंटू 3 आलं म्हणजे 4 - 3 दॅट इज 1. म्हणजे जर इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स नुसार x इज इक्वल टू काय मिळेल 0 आणि y इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू 0 व्हॅल्यू येईल आणि y इज इक्वल टू 1 हे आपलं आन्सर आलं. x इज इक्वल टू 0 तुम्ही याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायच्या जागी 0 ठेवलं y च्या जागी 1 ठेवलं तर पहिलं इक्वेशन सॅटिस्फाय होते. x च्या जागी मी 0 ठेवलं y च्या जागी 1 ठेवलं तर दुसरं इक्वेशन पण सॅटिस्फाय होते. दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय झालेत म्हणजे हे जे सॉल्व्ह केले ते आपलं बरोबर आहे. अशा पद्धतीचं हे पहिलं एक्झाम्पल झालं. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल x minus y plus z is equal to 4. 2x plus y minus 3z is equal to 0. x plus y plus z is equal to 2. x minus y plus z is equal to 4.
x minus y plus z is equal to 4, 2x plus y minus 3z is equal to 0 आणि x plus y plus z is equal to 2. हे आपल्याला आता सिस्टीम. आता देयर आर 3 अननोन्स, 3 इक्वेशन्स आहेत, 3 अननोन्स आहेत. हां, इट्स मॅट्रिक्स फॉर्म. Its matrix form is, matrix form मध्ये लिहून घेऊया. 1 minus 1 1, 2 1 minus 3 1 1 1, x y z आणि इथं 4 0 2. हे झालं मॅट्रिक्स फॉर्म मध्ये गिवन इक्वेशन आपण लिहून घेतलं. हे लिहिणं गरजेचं आहे, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिलंच पाहिजे इक्वेशन. त्यानंतर प्री मल्टिप्लाइंग A इनवर्स टू Ax इज इक्वल टू B. Ax इज इक्वल टू B ला A इनवर्स मी प्री मल्टिप्लाय करूया. काय मिळेल बघा आपल्याला, मग याच्यासारखंच आहे. A इनवर्स Ax इज इक्वल टू A इनवर्स B. इथं आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळेल. सो x इज इक्वल टू A इनवर्स B, इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला A इनवर्स काढायला पाहिजे. टू फाइंड A इनवर्स, A इनवर्स काढण्यासाठी डिटर्मिनंट ऑफ A आधी काढला पाहिजे. डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 1 minus 1 1, 2 1 minus 3 1 1 1. सिम्प्लिफाय केलं, डिटर्मिनंट ऑफ A काढूया. याचा 1 इंटू ब्रॅकेट 1 इंटू 1 1च राहील आणि मायनस ऑफ 1 इंटू दॅट इज -3 म्हणजे +3 होईल. हे 1 आणि +3 दॅट इज 4, 1 इंटू 4. त्यानंतर इथं +1 होईल इंटू ब्रॅकेट. हे 2 झालं 2 आणि हे +3 म्हणजे इथं आलं 5 +1 इंटू ब्रॅकेट 2 आणि -1 which is equal to 1. So our answer is, इथे 4 आलं, इथं 5 आलं आणि इथं 1 आलं. 4 5 1 that is 10. आपल्याला डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू किती मिळाली, आपल्याला 10 मिळाली. नाउ डिटर्मिनंट ऑफ A काढून झाल्यानंतर आता आपल्याला मायनर्स काढले पाहिजे आणि कोफॅक्टर काढला पाहिजे. सो मायनर्स म्हणजे कुठले कुठले येतील, M11 M12 M13 M21 M22 M23 M31 M32 आणि M33. हे झाले मायनस. आता त्याचे कोफॅक्टर्स, त्याचेच कोफॅक्टर्स इथे लिहूया आपण. A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 आणि A33. आता हे मायनर्स आणि कोफॅक्टर्स आधी काढून घेऊया. मायनस कसे काढणार तुम्ही, करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम एलिमिनेट करून मायनस काढायचा. आता M11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एलिमिनेट केला म्हणजे झालं 1 आणि हे +3 म्हणजे किती आला 4. त्यानंतर M12 फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे हे 2 आणि हे 3 म्हणजे आले 5. त्यानंतर M13 फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम 2 आणि हे -1 म्हणजे इथं आलं 1 झालं. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम -1 आणि हे -1 म्हणजे इथं आलं -2. त्यानंतर 2 2 हे 1 आणि हे 1 0. 2 3 सेकंड आणि थर्ड हे 1 आणि हे +1 होईल म्हणजे 2 आलं. 3 आणि 1 आता हे 3 आणि -1 दॅट इज 2. त्यानंतर 3 आणि 2 हे -3 आणि -2 म्हणजे इथं आलं -5 आणि
3चं हे 1, हे आलं 1 आणि हे मायनस मायनस प्लस 2, 1 प्लस 2 दॅट इज 3, 1 आणि प्लस 2 दॅट इज 3. तर हे मायनस काढून झाल्यानंतर त्याचे कोफॅक्टर्स घ्यायचे, कोफॅक्टर्समध्ये आहे तसं सगळं कॉपी करायचं, फक्त जिथं ॲडिशन ऑड येईल त्याचे फक्त साईन चेंज करायचे. हे 4 आहे तसं राहील, इथे येईल -5, इथे येईल 1, इथे येईल 2, हे 0 आहे तसं राहील. इथं ऑड आली बघा, म्हणजे इथं 2चं काय येणार -2, इथं इवन आलं म्हणजे 2, इथं ऑड आलं बघा म्हणजे -5चं काय झालं 5, इथे इवन आहे म्हणजे इथं आलं 3. हे झाले आपले कोफॅक्टर्स. याच्यावरून कोफॅक्टर मॅट्रिक्स, कोफॅक्टर मॅट्रिक्स इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काढून घेऊया. A11 A12 म्हणजे फर्स्ट होईल 4 -5 1 2 0 -2 2 0 -2 2 5 आणि 3. हे झालं कोफॅक्टर मॅट्रिक्स. याच्यावरून ॲडजॉइंट करायचं आहे म्हणजे ॲडजॉइंट ऑफ A इज इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ A काय करा आपला याचा ट्रान्सपोज घ्यायचा. म्हणजेच काय मिळेल आपल्याला बघा 4 -5 1 4 -5 1 2 0 -2 त्यानंतर 2 5 आणि 3 2 0 -2 आणि 2 5 3. हा झाला आपला ॲडजॉइंट. याच्यावरून A इन्व्हर्स काढायचा फॉर्म्युला आपला A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉइंट ऑफ A. सो A इन्व्हर्स इज इक्वल टू 1/10. डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू काढली आपण 1/10 आणि ॲडजॉइंट ऑफ A आपला काय आहे बघा 4 -5 1 2 0 -2 2 5 3. हा झाला आपला A इन्व्हर्स. आता हा A इन्व्हर्स व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. त्यामुळे फ्रॉम इक्वेशन 1 x इज इक्वल टू इथं x म्हणजे काय येईल x y z राईट. त्यानंतर A इन्व्हर्स काय येणार 1/10 4 -5 1 2 0 -2 2 5 3. आणि B what is B? B is 402 402 that is xyz is equal to हे 1/10 आहे तसं ठेवूया 1/10 आहे तसं ठेवूया. आता याचं त्याचं मल्टिप्लिकेशन करूया. फर्स्ट रॉ आणि येणं मल्टिप्लाय 4 × 4 16 आले 2 × 0 0 आले 2 × 2 4 आले 16 आणि 4 म्हणजे इथं आलं 20. त्यानंतर -5 आणि 4 -20 आलं 0 0 0 गेलं आणि हे आलं +10 म्हणजे किती आलं -10 झालं. आता इथं 4 आलं 0 आलं आणि 6 आलं म्हणजे 10. आता 10 ने डिवाइड केलं याला सो xyz इज इक्वल टू 10 ने डिवाइड केलं काय काय मिळेल आपल्याला इथं 2 -1 1 therefore x is equal to 2 y is equal to -1 z is equal to 1. म्हणजे आपल्याला याचं सोल्युशन काय काय मिळालं x ची व्हॅल्यू 2 y ची व्हॅल्यू -1 आणि z ची व्हॅल्यू 1. 3 किंवा 4 मार्क्सचं एक्झाम्पल आहे. यामध्ये मार्क्स कशा कशाला आहेत बघा. या ॲडजॉइंटच्या मॅट्रिक्सला एक मार्क्स आहे. A इन्व्हर्स काढलाय त्याला एक मार्क आहे. हे सोल्युशन काढलंय त्याला एक मार्क आहे. हे 3 मार्क्स असेल तर या 3 स्टेपला असं मार्क्स असतात. समजा हे 4 मार्क्सचं एक्झाम्पल असेल तर 1 मार्क्स तुमचा याला सिस्टीम ऑफ इक्वेशनला किंवा सिस्टीम ऑफ इक्वेशन जर दिले नसतील तर सिस्टीम ऑफ इक्वेशनला जर दिले असतील तर मग हे तुम्ही मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिताय त्याला. असं हे 4 मार्क्सचं एक्झाम्पल किंवा 3 मार्क्सचं एक्झाम्पल असू शकतं. देन म्हणजे आपण आता आजच्या लेक्चरला काय बघितलं बघा इन्व्हर्स ऑफ ए म्हणजे इन्व्हर्जन मेथड बघितली. इन्व्हर्जन मेथडमधले आपण 2 एक्झाम्पल बघितलं. एक बघितलं 2 अननोन मधलं आणि एक एक्झाम्पल बघितलं 3 अननोन.